तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या व भोगीच्या खूप खूप शुभेच्छा। तर बघा इथे चालू आहे माझा स्वयंपाक। आज भोगी दिवशी असं मस्त पातळ पातळ बाजरीच्या भाकरी, तिळगुळाच्या पोळ्या आणि भाजी करतात बघा भोगीची। मग असं आमच्यात कसं चाकवताची भाजी नंतर ना त्यामध्ये सगळं टाकायचं बघा, बोर, गाजर, ढाळा, अगळे आपण जे जे ओसाला घालतो ना ते सगळ्या वस्तू त्यामध्ये घालायच्या। पण त्यामध्ये आम्ही चाकवताची भाजी पण घालतो बघा। आणि मस्त अशा बाजरीच्या बघा पातळ पातळ छान कडक भाकरी करायच्या, तिळगुळाच्या पोळ्या आणि 5 वाजणीला हळदी कुंकू आज लावून यायचं, असं आमच्या इकडची पद्धत आहे बघा। मग म्हणलं चला आता कुकर लावून घेतला, त्यामध्ये भात भाजी वगैरे शिजवून घेतली आणि नंतर ना म्हणलं आता पोळ्या करण्याच्या अगोदर बाजरीच्या भाकरी करून घेतल्या बघा, पातळ पातळ मस्त अशा छान। हे बघा अशा कडक कडक, अजून जरा वाळ्या कडक होत्यात मस्त। आणि तिळगुळाची पण तयारी अशी करून ठेवली बघा। आता मस्त तिळगुळाच्या पोळ्या करते, थोडीशी कणिक मळून घेतलेली आहे आणि नंतर ना मग भाजीला फोडणी देते बघा। चला तर मग असा चालू आहे बघा माझा स्वयंपाक। तर मस्त अशी चाकवताच्या भाजीमध्ये गाजर, बोर वगैरे मी सगळं असं शिजवून घेतले बघा। आणि तर त्यासाठी फोडणीसाठी मिरची, शेंगदाणे, लसूण मस्त असं भाजून घेणार आहे आणि मग आपल्या ह्याच्या भाजीला, भोगीच्या भाजीला फोडणी देणार आहे बघा। असं मी मस्त हिरव्या मिरच्याचीच भाजी करणार आहे बघा। भोगीच्या भाजीच्या फोडणीची तयारी चालू आहे। जिरे, मोहरी, लसूण, कढीपत्ता आणि टमॅटो पण टाकले बघा आम्ही त्या भाज्यामध्ये। टमॅटो पण टाकतो म्हणलं चला शिवांशला जरा मिठाचं काढून घेऊन नंतर ना मग ह्याचं वाटण टाकणार आहे बघा, मिरची, लसूण आणि शेंगदाण्याचं। तर बघा असं चालू आहे माझी भोगीची भाजी तयार करणे। हे बघा अशी मस्त असं फोडणी दिले ना भाजीला अगदी चव येते बघा। आपली भोगीची भाजी तयार आहे हिरव्या मिरच्या घालून। भोगीचं ताट तयार आहे बघा। तीळ लावलेली बाजरीची भाकरी, तिळगुळाची पोळी, दूध, तूप, भात आणि भोगीची भाजी, यावर गरम गरम जेवायला ताट तयार आहे। चॅनलला सबस्क्राईब करा।